मध्यम स्थितीतली माणसं संगतीला चांगली. एका गावात चोरांची एक सभा भरली. त्यात काही चोर म्हणाले की लूट करायची ती हानी करून करावी, तर काहींचं असं म्हणणं पडलं की कुणाला उगाच मारायला नको, नुसतीच लूट करावी. पण लूट करावी असं सर्वांचंच ध्येय होतं. तसं आपलं होतं. एक म्हणतो व्यवहारदृष्ट्या प्रपंच करावा, दुसरा म्हणतो तसं नव्हे, योग्य अयोग्य पाहून प्रपंच करावा, तर तिसरा म्हणतो स्वतःचा स्वार्थ साधून प्रपंच करावा. परंतु देवाचं अधिष्ठान ठेवून प्रपंच करावा असं कुणीच म्हणत नाही. सगळ्यांना प्रपंच हवा आणि देव असला तरी चालेल. म्हणजे प्रपंच तेवढा खरा असं मानून ते चालतात. देवाविषयी मात्र त्यांच्या मनात संशय असतो. वृत्ती कितीही अस्थिर असलेली त्यांना चालते. दारू पिऊन बेहोश झालेला माणूस मनाला येईल ते गाणं गातो. असा एक दारुडा गाणं गात असताना दुसरा दारुडा त्याला म्हणू लागला की अरे, हे असलं गाणं काय म्हणतोस, तुला काही कळत नाही. नंतर काही वेळाने तोच प्रश्न पहिल्या दारुड्याने दुसऱ्या दारुड्याला विचारला. त्याप्रमाणे प्रपंचामध्ये ज्यांची वृत्ती स्थिर नाही अशा लोकांनी वाटेल ती मतं प्रतिपादन करावी असं घडतं आणि मग ते एकमेकांना नावं ठेवतात. आपल्या प्रपंचातला व्यवहार हा असा असतो. आम्हाला बंधनं नको असं म्हणणारे लोक वेडेच समजले पाहिजेत. समाज हा बंधनाशिवाय राहूच शकत नाही. खरोखर नोकरीमध्ये फार त्रास नसेल तर ती मालकाइतकीच सुखाची असते. उलट कित्येक वेळा मालकीमध्येच फार त्रास असतो. व्यवहारामध्ये आपण दुसऱ्याची लबाडी ओळखून वागावं, एवढीच लबाडी आपल्यामध्ये असावी. पण स्वतः लबाडी करू नये, म्हणजेच आपले डावपेच किंवा लबाडी लोकांना फसवण्यासाठी नसावी. लोकांकडून न फसण्या इतकंच आपण व्यवहारी असावं. व्यवहाराच्या दृष्टीने बघितलं तर मला मध्यम स्थितीतली माणसंच जास्त भेटली. ती व्यवहाराला आणि संगतीला फार चांगली असतात, कारण ती सर्व बाजूंनी मध्यम असतात. त्यांचं पाप मध्यम, पुण्य मध्यम आणि परमार्थ देखील मध्यमच असतो. असा मनुष्य वेळ प्रसंगी कर्जबाजारी झाला तरी चालतो, पण कर्ज किती असावं, तर या महिन्यात देऊन टाकता येईल इतकंच. श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम जय जय राम.